भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. जवळजवळ प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा गच्चीवर तुळशीचे रोप पाहायला मिळते. तुळस ही केवळ औषधी वनस्पती नसून ती श्रद्धा, भक्ती, आरोग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात तुळशीला मातेचा दर्जा दिला जातो आणि भगवान विष्णूंची सर्वात प्रिय वनस्पती मानली जाते. अनेक लोक तुळशीची सकाळी आणि संध्याकाळी पूजा करतात. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आपण आज बघणार आहोत तुळशीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदे काय आहेत, तुळस कुठे लावावी, तसेच तुळशीची पूजा कशी करावी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व खूप मोठे सांगितले जाते. देवी वृंदाचे स्वरूप तुळशीला मानतात. भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विठ्ठल यांच्या पूजेत तुळशीपत्राला विशेष महत्त्व आहे. तुळशीची भक्तिभावाने पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. तुळशीचे रोप दारात लावल्याने मनाला शांती मिळते. सकाळी तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना केल्याने मन प्रसन्न होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. तुळशीचे रोप भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक लोक तुळशी प्रदक्षिणा घालतात आणि नामस्मरण करतात. तुळशीचे रोप हे घराच्या अंगणात असल्याने मनाला शांती मिळते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. पूर्व आणि ईशान्य दिशा या दोन दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणाऱ्या दिशा मानल्या जातात. तुळशीचे रोप नेहमी स्वच्छ जागी ठेवावे. तुळशी वृंदावनाजवळ कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नये. दररोज पाणी घालून रोपाची काळजी घ्यावी. तुळशीचे काही वैज्ञानिक फायदे देखील आहेत. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदात तुळशीला विशेष स्थान आहे. तुळशीची पाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तुळशीचा काढा सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यावर उपयोगी मानला जातो. तुळशीचे रोप आसपासचे वातावरण अधिक ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. वातावरण शुद्ध ठेवते. तुळशीचा सुगंध मन शांत करण्यास मदत करतो, असा काही लोकांचा अनुभव आहे. तुळशी पूजनाची योग्य पद्धत: सकाळी स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तुळशीला प्रदक्षिणा घालावी. भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांचं नामस्मरण करावं आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. तुळशीची काळजी कशी घ्यावी, तर दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे. रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी आणि सुकलेली पाने काढून टाकावीत. कुंडी स्वच्छ ठेवावी. अशा प्रकारे तुम्ही तुळशीची काळजी घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.